नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. मोटारसायकलच्या धडकेत 3 वर्षाचा चिमुकला ठार. गॅस गळती होऊन संसार उपयोगी वस्तू व रोख रक्कम जळून खाक. शरद पवारांनी आंबेडकरी चळवळीची एक पिढी बर्बाद केली. आनंदराज आंबेडकर यांचा आरोप. पबजी गेमने घेतला एकाचा जीव. गळफास घेऊन युवकाची आत्महत्या. आणि महेश मोढे याचे अपघाती निधन. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. गुरुवारी सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले तर काही ठिकाणी वादळी वारे व गारांची बरसात झाल्याने नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली. गेल्या काही दिवसापासून उष्णतेची लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. पारा 43 अंशावर पोहोचला होता. गुरुवारी अचानक हवामानात बदल झाला व वारे सुटू लागले. सायंकाळच्या सुमारास वादळी वारे सुटून विजेच्या कडकडाटासह पावसास प्रारंभ झाला. लगेचच वीज पुरवठा खंडित करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पावसाचा प्रारंभ झाला. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणले. काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या वादळी वाऱ्यामुळे व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. दरम्यान अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष, डाळिंब व आंबा आदी पिकांना बसल्यामुळे शासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. 3 वर्षाच्या चिमुरड्याला दारुड्या दुचाकीस्वाराने मोटारसायकलची धडक दिल्याने चिमुकल्याचा उपचारापूर्वीच मृत्यू घडला. ही घटना बुधवारी रात्री 11 वाजता कालिका देवी चौकात घडली आहे. मयत चिमुकला उमेश पठाण वय वर्ष 3 हा आपल्या घरासमोर थांबला असता त्यावेळेस दारूच्या नशेत बेधुंद असलेल्या तिरुपती रामचंद्र गवळी हा आपल्या दुचाकीवरून भरधाव वेगाने कालिका देवी चौकाकडे निघाला होता. घरासमोर उभ्या असलेल्या हुमेरला दुचाकीची धडक देऊन पळून गेला. हुमेर गंभीर जखमी झाला असता त्याला उपचारासाठी सोलापूरला घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. तिरुपती गवळी याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास PSI चव्हाण करत आहेत. कर्णिक नगर परिसरातील गीता नगरात घरगुती गॅस सिलेंडरची गळती होऊन लागलेल्या आगीत संसार उपयोगी वस्तू आणि रोख रक्कम जळून खाक झाली आहे. सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातील गीता नगरातील एल्लामा मंदिरासमोर वडनाल यांच्या घरात अचानक गॅस गळती होऊन आग लागली. टेक्सटाईल मिल मध्ये काम करणारे अमरनाथ तर शहरातील हॉटेलात वेफरचा पुरवठा करणारे अंबादास हे आपल्या कुटुंबासमवेत गीता नगरात राहण्यास आहेत. बुधवारी रात्री 10:30च्या सुमारास घरातील महिला स्वयंपाक करीत असताना अचानकपणे गॅस टाकीतून गॅस गळती झाली. या गळतीचे रूपांतर आगीत होऊन आग भडकली. अचानक घडलेल्या प्रसंगाने वडनाल कुटुंबीय घाबरले व त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना काय करावे हे कळेना. विद्युत पुरवठा बंद करून सदस्यांना घराबाहेर काढण्यात आले. तातडीने अग्निशामक दलाशी संपर्क साधून अग्निशामक पथक बोलावून आग आटोक्यात आणली. परंतु 15 मिनिटात ही आग पसरत जाऊन घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्याने त्यामध्ये 15 तोळे सोन्याचे दागिने, 20 तोळे चांदीचे दागिने, 3,25,000ची रोकड, 1 लॅपटॉप, LED TV, 2 मोबाईल हँडसेट तसेच उमा अंबादास वडनाल यांनी काम करून जमा केलेले 60,000 रुपयांची रोकड ही जळून खाक झाली. तसेच आजी नरसम्मा चक्रवर्ती यांच्या जवळची 30,000 रुपयांची रोकड अशी एकूण 11,50,000 रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाली. मात्र या झालेल्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी आमदार प्रणिती शिंदे यांनी भेट देऊन कुटुंबियांची विचारपूस करून चर्चा केली. चुकीच्या नेत्याला पुढे आणून शरद पवार यांनी आंबेडकरी चळवळीची एक पिढी बर्बाद केली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा शरद पवारांवर राग आहे असे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. आनंदराज आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारासाठी पंढरपूरमध्ये आले होते. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केला. यावेळी आंबेडकर म्हणाले, शरद पवारांनी चुकीच्या नेत्याला पुढे आणले. या नेत्यामुळे आंबेडकरी चळवळीचे 30 ते 40 वर्षाचे राजकारण फुकट गेले आणि आज तो नेता स्वतःही पवारांच्या सोबत नाही असे म्हणत आनंदराज यांनी रामदास आठवले यांचे नाव न घेता शरद पवारांवर हल्लाबोल केला. सोलापूरमध्ये झालेली शरद पवार यांची सभा
केविलवाणी होती. ज्या सेनापतीने रिंगणातून पळ काढला त्याच्याबद्दल आपणास काही बोलायचे नाही असा टोला त्यांनी पवार यांना हाणला. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम नसून काँग्रेसच भाजपची ए टीम आहे. उत्तर प्रदेशात हे सिद्ध झाले असल्याचेही ते म्हणाले. पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथील शाहरुख अब्दुल शेख या 22 वर्षीय युवकाने मंगळवारी रात्री 11:15 वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान शाहरुख याला पबजी गेम खेळण्याचा छंद होता. त्याचा तो पूर्ण आहारी गेला होता आणि त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याची चर्चा ग्रामस्थातून होत आहे. शाहरुख शेख हा मंगळवारी नेहमीप्रमाणे कुटुंबियासमेत जेवण करून झोपला होता. सर्वजण झोपी गेल्याचे पाहून तो काही वेळाने एका खोलीत गेला व तेथे त्याने गळफास घेतला. हा प्रकार समजताच त्याचा भाऊ साहिल व इतर नातेवाईकांनी त्याला त्वरित उपचारासाठी जनकल्याण हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तालुका पोलीस ठाण्यात याबाबत CRPC 174 प्रमाणे आकस्मिक मयत अशी नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गोळे हे करीत आहेत. मंगळवारी रात्री शाहरुख याच्या भावाचा वाढदिवस होता. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यानंतर ही त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. डोंगरगाव रोडवरील दत्तू वस्ती येथील महेश विठ्ठल मुढे याचे बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता अपघाती निधन झाले आहे. महेश हा बुधवारी कामानिमित्त दुचाकीवरून सांगलीला गेला होता. तेथील काम आटोपून तो मंगळवेढ्याकडे परत असताना कुची येथे सायंकाळी 4:30 वाजता त्यास भरधाव वेगाने निघालेल्या टमटमने धडक दिली. या धडकेत महेश व त्याचा दुचाकीवरील मित्र बबलू उन्हाळे हे दोघे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी महेश यास मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर बबलू उन्हाळे याच्या गुडघ्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. मोटारसायकलच्या धडकेत 3 वर्षाचा चिमुकला ठार. गॅस गळती होऊन संसार उपयोगी वस्तू व रोख रक्कम जळून खाक. शरद पवारांनी आंबेडकरी चळवळीची एक पिढी बर्बाद केली. आनंदराज आंबेडकर यांचा आरोप. पबजी गेमने घेतला एकाचा जीव. गळफास घेऊन युवकाची आत्महत्या. आणि महेश मुढे याचे अपघाती निधन. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.